कनकेश्वरला 450 पायऱ्या आहेत, आपण असंच 1 तासात चढू असं बोलून जर तुम्ही कनकेश्वर करायचा प्लॅन करताना तर करू नका मित्रांनो। याच्यामध्ये ना एक ट्विस्ट आहे, जेवढे सगळे खेकडे बघितले ना मोठे मोठे, तेवढा सगळ्यांचा जो डावा फांगडा आहे ना, सगळ्यांचा एक जात मोठा आहे। आपण आता जस्ट खोपोलीला पोहोचलोय। गुड मॉर्निंग यूट्यूब। नेहमीप्रमाणे आपण एक स्पॉट एक्सप्लोर करण्यासाठी चाललोय आणि जो स्पॉट आहे ना तो अलिबागच्या जवळ आहे। एक्झॅक्ट लोकेशन बोलला तर कनकेश्वर मंदिर आपल्या इथून जवळपास एक 75 ते 80 किलोमीटर आहे। आपण चिळपाट्यावर थांबलोय आपल्या पार्टनरचा वेट करण्यासाठी। आपल्यासोबत या टायमाला फक्त एकच येतोय, ऋषी। ही इथे आपली डिस्कवर आणि आपण थांबलोय शिळफाट, तर ऋषी काय अजून आला नाही। प्लॅन ना आपला असा काहीच नव्हता की आज कुठे निघायचं आहे, पण रात्री अचानक फोन आला मला ऋषीचा की असं कुठे जायचं का। तर बोललो भाई ठीक आहे, मी तर रेडी, स्पॉट तू चूज कर, मी सकाळी 7 वाजता तुझ्याकडे येतो। तर रात्री त्यांनी मला स्पॉट सांगितला की आपण कनकेश्वरला जाऊयात अलिबाग जवळ। MBला कॉल केला, राहुलला कॉल केला, पण दोघं अनअवेलेबल आहेत आजसाठी। सो हा जो ट्रेक आहे ना तो आम्ही दोघंच करतोय, मी आणि ऋषी। जवळपास एक 20 मिनिटं झाली मी थांबलो शिळपाट्यावर, पण ऋषी काय अजून आला नाही आहे। मागे चालले रेनकोट घालायची तयारी। हा बघा ऋषी रेनकोट घालतो, याचं कारण हे बघा, हे समोर आहे, असा जोरात आलाय बघा। Slide right. साडे 9 झालेत। आपण कनकेश्वरचं जे बेस पॉईंट आहे, जे पार्किंग पॉईंट आहे, तिथपर्यंत पोहोचलोय। गाडी पार्क केली इथे आणि ऋषी आणि मी आम्ही दोघं आपण ट्रेक स्टार्ट करतोय। आपल्याला त्या पॉईंटला जायचं कुठेतरी। 9:30 वाजता ट्रेक स्टार्ट करतोय, तर बघूयात किती वाजेपर्यंत टॉपला पोहोचतोय आपण ते। इथपर्यंत यायचं असेल ना तर रूट कसा आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो थोड्या वेळात। 1 ते सव्वा तासाचा ट्रेक आहे वर टॉपला जाण्यासाठी। आपण पोरांना फोन केलेले 2-3 जणांना की येत आहे का नाही येत आहे, तर जास्त कोण रेडी तर झालं नाही, त्याच्यामुळं दोघं चालू आहे आपली डिस्कवर घेऊन। जर तुम्हाला कनकेश्वरला यायचं आहे ना तर पेंड सोडल्यानंतर एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावर तुम्हाला राईट मारावा लागतो अलिबागला जाण्यासाठी। सरळ तुम्हाला पोयनाड लागेल। पोयनाडपासून पुढे आलात ना तर कारलेखिंड गुगल मॅपला टाका, कारलेखिंडापासून तुम्हाला राईट मारायचं आहे। जो किमकडे जाण्याचा रस्ता आहे ना सेम रूट तुम्हाला पकडायचा आहे। कारलेखिंडापासून मोजून 5 किलोमीटर अंतरावर एक राईट मारायचं तुम्हाला, जो तुम्हाला थेट कनकेश्वरच्या पार्किंगपाशी येऊन सोडेल आणि तिथून तुमचा ट्रेक आहे तो ॲक्च्युअल स्टार्ट होणार। 11:15 झालेत। कनकेश्वरच्या ऑलमोस्ट एक 100 पायऱ्या चढून वर आलोय। कनकेश्वरला 450 पायऱ्या आहेत, आपण असंच 1 तासात चढू असं बोलून जर तुम्ही कनकेश्वर करायचा प्लॅन करताना तर करू नका मित्रांनो। याच्यामध्ये ना एक ट्विस्ट आहे, ट्विस्ट मी तुम्हाला सांगतो बघा काय येतो। ही बघा, ही समजा पहिली पायरी आहे ना, तर दुसरी पायरी ही एवढ्या लांब आहे, तिसरी पायरी एवढ्या लांब आहे। तर याचा इफेक्ट काय माहिती आहे का, ज्या डिस्टन्समध्ये तुमच्या 50 पायऱ्या बसतील ना त्या डिस्टन्समध्ये मोजून 3 ते 4 पायऱ्या आहेत। त्याच्यामुळे पायऱ्यांची संख्या कमी झाली पण अंतर कमी नाही झालं। आणि असं पण नाही की प्रॉपर प्लेन आहे, बघा
हे अशा टाईपमध्ये स्टीप चढाई आहे. सो खूपच जास्त दम लागतोय. आम्ही पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील चढण्याच्या बाबतीमध्ये. पण ठीक आहे, काही प्रश्न नाही आहे. फक्त एक असं वाटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी म्हणून करतोय. नक्कीच लक्षात ठेवा, 450 पायऱ्या समजून कणकेश्वरला येऊ नका. जास्त काय पब्लिक नाही आहे. म्हणजे आम्हाला पण वाटलेलं की संडे म्हणजे गर्दी राहणार आहे, पण आता समजतंय की कणकेश्वरला गर्दी का नाही आहे म्हणून. नाही भाई, मजबूत हार्ड आहे, मजबूत हार्ड. दिसून नाही येत, वाटून नाही येत, पण भाई फील होतं. पाय भरतात लगेच. हे बघा अशा पायऱ्या आहेत काहीशा. ही पहिली पायरी समजा ना, ती एवढ्या लांब दुसरी पायरी, ही एवढ्या लांब तिसरी, तिकडे चौथी. आणि 1 तासामध्ये लक्षात ठेवा, 1 तासामध्ये आम्ही फक्त 100 पायऱ्या चढलोय 1 तासामध्ये. पावणे 11 झालेत मित्रांनो. 9:15 वाजल्यापासून पावणे 11 म्हणजे जवळपास 1.5 तास ट्रेक केल्यानंतर इथपर्यंत आलोय. इथपर्यंत कुठपर्यंत तर हे बघा समोर ब्रह्मकुंड आहे. साडे 11 झाले मित्रांनो. आपण ना या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेलो. ऑलमोस्ट 1 तासभर झाला. आपण नाश्ता वगैरे केला व्यवस्थित आणि पाऊस पण खूप जास्त आला, त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की इथे हॉल्ट घेऊयात पुढे जाण्यापेक्षा. पद्धतशीर असं नाश्ता करून झालाय. आता मंदिराकडे जायला निघतोय. मित्रांनो 11:15 वाजता आपण कणकेश्वरच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, तिकडे पोहोचलोय. सगळ्यात पहिले आपल्याला इथे कुंड दिसतंय जे मध्यस्थानात आहे. त्याच्या बाजूला कणकेश्वर मंदिर आहे. इथे बाजूला आलात ना तर सिद्धिविनायक मंदिर आहे. मगाशी पाऊस पडत होता, पाऊस थांबलाय. आता ना धुकं येत चाललंय. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता किंवा हे बघा, हे असे काहीसं धुकं येत चाललंय. पाऊस नाही पडत आहे, एकदम 0 आहे ना. आणि मला वाटतं येणार पण नाही परत. भाई इधर ड्रोन का प्लॅन कर सकते आपण. नाही उडी मारत, पण त्याचा एक हात मोठा आणि एक हात छोटा आहे बघ. 1:15 झाला मित्रांनो. आपण कणकेश्वरचं जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं प्रॉपर. मी जवळपास तिकडे अर्धा तास बसलेलो. हा गाभारा आहे, मंदिराचा गाभारा, आणि याच्या मागच्या बाजूला हे एक कुंड आहे. राम सिद्धिविनायक देवस्थान, जिकडे आपण सुरुवातीला म्हणजेच जेव्हा आपण इकडे आलो ना तेव्हा सगळ्यात पहिले आपण तिकडेच जाऊन दर्शन घेतलं. थोडा इथला एरिया जो ना तो बर्ड आय व्ह्यूने आपण कॅप्चर करायचा ट्राय केलं. सगळे जे मंदिर आहेत ना त्यांना व्हिजिट केली आणि आता इथून निघतो. आम्ही जास्त वेळ काय थांबत नाही आहेत. 1:15 वाजता आपण
कनकेश्वर मंदिर आहे ते पूर्णपणे एक्सप्लोअर करून उतरायला सुरुवात केली आहे. आम्ही ना खूप जास्त टाईम इकडे स्पेंड केला आहे, म्हणजे ऑलमोस्ट एक 2-2.25 तास आम्ही ना इकडे फक्त बसून होतो. म्हणजे 11:30 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही एका जागेवरती किंवा जो आजूबाजूचा परिसर आहे तो फक्त एक्सप्लोअर करत होतो. सगळं काही कवर केलं जेवढं गरजेचं होतं तेवढं सगळं. आणि इथपर्यंत यायचा रस्ता जर बोलाल ना तर एक तासामध्ये माणूस वर पोहोचेल आरामात. ॲक्च्युली 1 तास पण नाही लागणार जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित आलात तर. ट्रेकची डिफिकल्टी बोललात ना तर इझी नाही आहे, मॉडरेट आहे आणि एवढं पण हार्ड नाही आहे. पहिला साप हां, म्हणजे पहिले 50% करायचं तुम्हाला जर 1 तास लागला तर पुढचा 50% आहे, मोजून 15 ते 20 मिनटात होऊन जाईल तुमचं. जेवढे सगळे खेकडे बघितले ना मोठे मोठे, तेवढ्या सगळ्यांचा जो डावा फांगडा आहे ना सगळ्यांचा एक जात मोठा आहे. तर याचं काय कारण आहे, जरा इथलं कोण असेल लोकल माणसं जर ते व्हिडिओ बघतायत तर सांगा मित्रांनो आम्हाला तरी असं काय आहे ते. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. आता एवढं सगळं तर बोलत नाही भावनो, कारण मला माहिती आहे व्हिडिओ कशी होणार आणि कशी नाही. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूयात एका नवीन ट्रेकमध्ये किंवा नवीन राईडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ अँड ट्रेक सेफ. बाय बाय.